तहसीलदार सुनील सौंदाने, प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर, मालपाणी उद्योग समूह बाळासाहेब देशमाने आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जमिनींमधील खळे, पाईपलाईन, बोरवेल, घरे यांचं मूल्यांकन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून त्यांच्या शेतामध्ये ज्या बाबी प्रत्यक्षात नाहीत त्या देखील मूल्यांकन अहवालात दर्शविलेल्या आहेत. घरे नसताना घरे दर्शविली, फळझाडे नसताना फळझाडे दर्शविली, बोरवेल नसताना बोरवेल दाखविण्यात आले, पाईपलाईन नसतानाही पाईपलाईन दाखवण्यात आली आणि ज्या बाबी आहेत त्यांचं मूल्यांकन कित्येक पट अधिक दाखवलेलं आहे. तसेच दरीचा भाग देखील लपवून ठेवण्यात आलेला आहे. दरीचा भाग चुकीचा दाखवलेला आहे. ज्या गटामध्ये 4.5 हेक्टरपेक्षा जास्त दरी आहे त्या गटामध्ये फक्त 3 गुंठे दरी दाखवण्यात आलेली. एका गटामध्ये 2-2.5 हेक्टरपेक्षा जास्त दरी असताना फक्त 9 गुंठे दरी दर्शविण्यात आलेली. त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की आमच्या समक्ष दरीच्या भागाचा पुन्हा सर्वे करण्यात यावा. त्यानंतर घरे, पाईपलाईन, फळझाडे, बोरवेल यांचं देखील पुन्हा नव्याने आमच्या समोर मूल्यांकन करण्यात यावं अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. आमच्या सिन्नर तालुक्याला खासदार एक लाभलेले आहेत, एक कृषी मंत्री लाभलेले आहेत. असे असताना देखील आमच्या गरीब शेतकऱ्यांवर ही उपोषण करण्याची वेळ नाईलाजाने यावी हे आमच्यासाठी फार मोठं दुर्दैव आहे. राजकीय नेते आणि शासकीय अधिकारी हेच शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावत आहेत, हेच भूखंड माफिया झाले आहेत आणि यांनी गरिबांच्या जमिनी कवडीमोल भावात घेऊन या शासनाला 5-7 लाख रुपये एकरनं घेऊन 60-70 लाख रुपये एकरनं विकतात आणि नफा कमवतात. असा यांचा हा प्रमुख धंदा झालेला आहे. त्यामुळे शासनानं वेळीच जागा व्हायला पाहिजे आणि या सर्व या भूखंड माफिया टोळ्यांचा बंदोबस्त केला गेला पाहिजे. तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, नाहीतर आपली शेती संपून जाईल आणि शेतकरीसुद्धा संपून जातील. शेतकऱ्यांनी न्याय मागायचा तरी कोणाकडं? आपलं जे सिग्नल मायगाव जे आहे आपला जो पर्यटन क्रमांक येतो आहे त्याच्यातले जे 25.97 हेक्टर जे आहे ते आपण टीमध्ये पण करायचं आहे, आपल्याला दिनादृष्ट करायचं आहे. ते आमची जी काही हाय पॉवर कमिटी असते त्याच्यासमोर ठेवण्यासाठी आमच्या CEO साहेबांनी मंजुरी दिली आहे. आणि म्हणजे ते आता लगेच जो आहे पॉवर कमिटी लागेल त्याच्यामध्ये मग तो ते मंजुरी त्यांच्या लेखी पत्र आपल्याला दिलं आहे. तुम्हाला पत्र दिलं त्याप्रमाणे आमची विनंती आपल्याला हो सर, आमचं बोलणं पण तसंच झालं होतं आणि आम्ही तेच म्हणत होतो की आम्हाला प्रस्ताव मंजूर झाला आणि सगळ्यांना थांबवतो. त्या दिवशी तुम्ही 22 साहेब तुम्ही आले होते, तुमच्या त्यांच्याकडे बोर्ड असतो तो बोर्ड करायला लावला. बोर्डाचा आमचा काय संबंध? तुम्ही सोबत आले ना? हा ते कशासाठी आले होते? ते आम्हाला भेटायला तिकडे आहे. अच्छा अच्छा. मग भेटायला आता आम्ही आतमध्ये घुसलो.